श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 11 आणि समास 2, आज आपल्याला समास 3 पाहायचा आहे। परंतु समास 2 मध्ये जे 4 देव सांगितले आहे त्या 4 देवांच्या बाबतीत थोडीशी अधिक स्पष्टता व्हावी म्हणून 1-2-3 मिनिटं आपण थोडं चिंतन करूया। श्री समर्थांनी समाजामध्ये असलेले अनेक देव, नाना भक्त, नाना संप्रदाय, नाना रीती, नाना त्यांची दंडक, अनेक शास्त्र, त्या शास्त्रानुसार त्यांची मतं, या सगळ्या गलबल्यामध्ये खरा देव आपण विसरून जाऊ शकतो। म्हणून कोण खरा कोण खोटा हे कळणं त्यामुळे अवघड जातं। म्हणून समर्थांनी सत्याचा शोध घेण्यासाठी 4 देवांची उपासना समर्थ सांगतात। त्यातला पहिला देव, ज्याला मी प्रतिमा देव म्हटलं, ही प्राथमिक अवस्था आहे। प्रतिमा देवामध्ये साधक सुरुवातीला आपल्या देवतेची प्रतिमा स्थापित करतो किंवा छायाचित्र ठेवतो आणि त्याचं पूजन करतो। परंतु या साधकाची अवस्था साधनक वाढली की तोच त्या प्रतिमेच्या पूजनाबरोबर अवतार मानू लागतो। त्याला अवतार देव असं म्हणतात। त्यानंतर तो या देवांच्या चरित्राचे श्रवण करतो। हळूहळू अभ्यास वाढला की या प्रतिमा देवात भावशीलता निर्माण होते। या अवतारात पुढे तो अंतरात्मा देव, म्हणजे हा देव एका ठिकाणी नसून तो सर्वत्र वास करतो। म्हणून अंतरात्मा देवात साधक हळूहळू आपली अशी धारणा करतो की देव सर्वत्र आहे। त्या देवतेचे सर्वात्मक ईश्वराचं पूजन करतो आणि शेवटी आपणही परमेश्वर रूप आहोत। आपण आणि परमेश्वर यामध्ये अभिन्नत्व आहे। यासाठी त्या साधकाची उच्च अवस्था प्राप्त होते। तो साधक आता सिद्धावस्थेत जाऊन पोचतो। त्याला परब्रह्म असं क्रमशः आम्ही म्हटलं आहे। हळूहळू साधकाची प्रगती होत, विकास होत, तो अशा दशेत जाऊन पोचतो की निर्विकारी परब्रह्माखेरीज त्याला दुसरं या जगात काही अस्तित्व जाणवत नाही।
प्रारंभी प्रतिमेला महत्त्व देतो, नंतर सर्वात्मकाला देतो, अवताराला देतो, नंतर सर्वात्मकाला देतो आणि शेवटी मात्र अहम ब्रह्मास्मी म्हणून अशा प्रकारचा बोध त्याला होतो. पण हे सर्व कोणाला होते? तर जर मानव असेल तर प्राप्त होईल. प्राण्यांना ही अवस्था नाही. एखाद्या गाईच्या गोठ्यामध्ये एखाद्या कामधेनूचा फोटो ठेवला आहे आणि ती कामधेनूची पूजा इतर गायी करतात आहे असं पाहायला मिळत नाही. पक्ष्यांमध्ये सुद्धा त्यांचा कोणी आदर्श आहे आणि तिथे भगवान विष्णूचे वाहन असलेले गरुडराज यांचा फोटो ठेवून त्यांची प्रतिमा निर्माण करून कोणी पक्षी त्याचं पूजन करत नाही. याचा अर्थ असा की ज्याला नरदेह प्राप्त झालेला आहे तोच फक्त अशा प्रकारची उत्क्रांती घडून आणू शकतो. नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य त्याला त्या जीवाला आहे जो मुळात नर आहे. पशुका होत पनैया नरका कछुनही होय, नरकर्णी करे तो नरका नारायण होय. नराचा नारायण होण्यासाठी आपल्याला पहिले नरदेह प्राप्त झाला पाहिजे आणि तो नरदेह अनेक जन्माजन्मांच्या फेऱ्यानंतर एकदा नरदेह प्राप्त होतो. म्हणून आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पुनर्जन्म मानलेला आहे. माणसाचा पुन्हा जन्म होतो. आता तर विज्ञानही ते सिद्ध करते आहे की उत्क्रांती आणि क्रमविकास किंवा पुनर्जन्म अशा प्रकारे हळूहळू माणसाचा बदल होत जातो. बालपणी जसा होता तर अगदी 12 वर्षानंतर तो बालपणी जन्म झालेला मूल आणि 12 वर्षानंतरचा जो किशोर यामध्ये मोठं मधांतर आहे. आत्मस्वरूपात तोच राहील परंतु देहरूपाने तो पूर्णपणे बदलला असतो. त्याच्या शरीरातला कण ना कण बदललेला असतो. पुढे हळूहळू प्रति 12 वर्षानंतर आपल्यात बदल होत जातो आणि म्हणून 12 वर्षाला आपण तप मानतो. तपाने माणूस बदलतो. तसं आयुष्यात आपण जे काही कर्म केलं त्या सत्कर्माचं फळ म्हणून पुढील येणारा जन्मसुद्धा आपल्याला तशा प्रकारचा श्रेष्ठ प्राप्त होतो. अनेक योनी आहेत. त्या 84 लक्ष जीव योनी मानल्या जातात. तोही जीवच आहे परंतु त्याला स्वतःच्या प्रगतीसाठी कुठेही मार्ग नाही. म्हणून आम्हाला मिळालेली सुवर्ण संधी म्हणजे नरदेह आहे. ज्याला नरदेह मिळाला तो धन्य झाला. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये धन्य धन्य हा नरदेहो असं म्हणून स्वतंत्र समासाची रचना केली. धन्यच आहे तो. माणसाच्या मनात आल्यानंतर तो काय प्राप्त करू शकणार नाही. प्रयत्न अंती परमेश्वर या शब्दाचा अर्थ असा की प्रयत्न केल्यानंतर सगळं प्राप्त होते. मग भगवंत प्राप्त होणार नाही का? प्रयत्नाने भगवंत सुद्धा प्राप्त होतो. पण तो प्रयत्न इतर प्राणी मात्र करू शकत नाही. त्यांच्या 4च अवस्था आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. या 4 मधूनच ते जातात आहे. परंतु मानवाला आपल्या प्रगतीसाठी आपल्या उत्कर्षासाठी अनेक मार्ग मोकळे झालेले आहेत. म्हणून या नरदेहाला कल्याणाचा मार्ग म्हणतात. कल्याणाचे
सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे नरदेह आहे. तो नरदेह प्राप्त झाल्यानंतर तो अनाठाई घालू नये. त्या नरदेहाकडनं जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घ्यावा म्हणून समर्थांनी या तिसऱ्या समासाची रचना केली. दशक 11 समास 3 या समासाचंच नाव त्यांनी शिकवण निरूपण असं दिलेलं आहे. कोणाला शिकवल्या जाते हो? मनुष्याला शिकवल्या जाते. माणसाला आयुष्य मिळालं ते 100 वर्षाचं, पण त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आम्ही जन्मापासून तर मरेपर्यंत आम्ही आमचं जर हित केलं नाही तर ते प्राप्त झालेलं जे आयुष्य आहे ते आम्ही वाया घातलं असं समजावं. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये 4 प्रकारची आश्रम आहेत. त्या आश्रमामध्ये त्या गोष्टी जर केल्या गेल्या तर आमचं संपूर्ण आयुष्य सार्थकी लागते. पहिला आश्रम कोणता हो? तर पहिला आश्रम ब्रह्मचार्य आश्रम. ज्या ब्रह्मचार्य आश्रमामध्ये अध्ययन करावं, ज्ञानप्राप्ती करावी, बलोपासना करावी आणि तो आश्रम जन्मापासून तर 25 वर्षापर्यंत त्या आश्रमामध्ये राहून निष्ठेने त्याचा अभ्यास करावा. दुसरा आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमामध्ये जे मूल्य आम्ही ब्रह्मचार्य आश्रमामध्ये संपादन केलीत त्या मूल्यांची जोपासना करण्याचं काम म्हणजे गृहस्थाश्रम आहे. आम्ही जे ज्ञान प्राप्त केलं ते गृहस्थाश्रमामध्ये आल्यानंतर आपलं ज्ञान आपण इतरांना वाटलं पाहिजे. जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे. शहाणे करून सोडावे सकल जन. सगळ्या लोकांना आपण ज्ञान द्यावं. गृहस्थाश्रमामध्ये धन प्राप्त करावी, सन्मान प्राप्त करावा, उत्कर्ष करावा. अभ्युदयाच्या सगळ्या गोष्टी गृहस्थाश्रमामध्ये केल्या जातात. पण शेवटी गृहस्थाश्रमानंतरही म्हणजे 25 वर्ष झाल्यानंतर म्हणजे आयुष्याचं 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 51व्या वर्षी प्रवेश करताना आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. मध्ये केव्हा तरी आपण असं बोललो होतो की वानप्रस्थाश्रम स्वीकारणे याचा अर्थ वनात निघून जाणे हा शब्दार्थ जरी असला तरी भावार्थ मात्र वनात निघून जाणे एवढाच अभिप्रेत नाही आहे. तर वनात निघून न जाता गृहस्थ राहूनच घरामध्ये आपण भगवत चरणी लीन होणे, सगळ्या गोष्टीतून आपली माया आवरणे, आपलं चित्त भगवंताला अर्पण करणे, आता उरलो उपकारापुरता अशा भावातून जगणे आणि पहिलं तिराची आठवण ठेवून आपल्याला नरदेहाचं कल्याण करायचं आहे म्हणून भगवत उपासना करणे हे वानप्रस्थाश्रमाचा उद्देश आहे. त्यामध्ये अधिकाधिक पुण्य करावं, पुण्यकर्म करावीत, ग्रंथाध्ययन करावं, संत संगती धरावी. यामधून आम्ही गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम धन्य करू शकू. गृहस्थाश्रमामध्ये आलेल्या लोकांचा सत्कार, साधू संतांचा सत्कार आणि साधू संतांच्या मार्गदर्शनाने पुढे वानप्रस्थाश्रम तो 25 वर्ष म्हणजे 75 वर्षाचं आयुष्य संपल्यानंतर आपण 76व्या वर्षीपासून तर प्राप्त होणाऱ्या आयुष्यापर्यंत आम्ही संन्यास आश्रम धारण करावा. षडन्यास म्हणजे 6 गोष्टीवर आम्ही विजय मिळवलेला आहे. आम्हाला क्रोध नाही, काम नाही, आम्हाला कुठला विकार नाही, मद नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही, अहंकार नाही. अशा प्रकारच्या सगळ्या षडविकारांना आम्ही जिंकलेलं आहे. तिथे जितेंद्रिय व्हावं आणि संन्यास आश्रमातून पुढे भगवत प्राप्ती करून अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे याची अनुभूती करून घ्यावी. असं जर केलं तर आम्हाला प्राप्त होणारे 100 वर्षाचं आयुष्य आम्ही खऱ्या अर्थाने सार्थकी लावू. परंतु
मनुष्य आज या प्रकृतीकडे वळला आहे. त्या प्रकृतीमध्ये, त्या नादामध्ये राहून माणसाने आयुष्याला व्यर्थ घालवलेला आहे. विज्ञानाची साधने निर्माण झाली. त्या विज्ञानाच्या साधनातून सगळ्याच लोकांनी भलं करून घेतलं असं म्हणता येणार नाही. त्याचा दुरुपयोगही सुद्धा तितक्याच प्रमाणात होतो आहे. जर आम्ही विवेकी असाल तर आम्ही कुठल्या वस्तूला किती महत्त्व द्यावं हे लक्षात ठेवावं. समर्थांनी या समासामध्ये एक आदर्श दिनचर्या माणसाची असावी यावर भर दिलेला आहे. कधी उठावं, कधी झोपावं, कधी खावं, काहीही प्यावं, कुठेही राहावं, अशा प्रकारचा गोंधळ, अशा प्रकारचा विस्कळीतपणा ज्याच्या जीवनात प्राप्त होतो त्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळणं शक्य नाही. आणि जरी मिळालं तरीसुद्धा त्याचा सदुपयोग नाही. आम्ही आमच्या विषयांकडे आमचं चित्त लावून केवळ विषय भोगामध्ये संपूर्ण आयुष्य खर्च करणे, यासाठी आम्हाला भगवंतानी नरदेह दिलेला नाही. नरदेह यासाठी भगवंताने आम्हाला दिलेला आहे की यामध्येच आम्ही आमच्याबरोबर आम्ही इतरांचा सुद्धा उत्कर्ष करू शकू. म्हणून समर्थांनी या समासामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला. त्या दिलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये दिनचर्या कशी असावी, तर त्या दिनचर्येमध्ये आम्हाला प्राप्त होणारा जो वेळ आहे त्या प्राप्त वेळात आम्हाला काम्यकर्म करावी लागतात. काम्यकर्म या शब्दाचा अर्थ जे आम्हाला पोटासाठी काम करावं लागते, पैशासाठी काम करावं लागते, ते काम्यकर्म निष्ठेने करावे. प्रपंचात आलेले कामं तेही निष्ठेने करावेत. आणि त्याबरोबर जीवनात आम्ही कोणता व्यवसाय स्वीकारला असेल तर त्यावर सुद्धा आपण सावधता बाळगावी. त्यानंतर भगवंताचं चिंतन हा आपल्या दिनचर्येतला भाग असला पाहिजे. मी सर्व साधकांना तर खरोखर मनपूर्वक धन्यवाद देईल, त्यांचे मनापासून आभार मानेल. गेले वर्ष झाले, 347 दिवस होऊन गेले, आजचा 48वा दिवस. रोज निरूपण आपले होतात आहे. समर्थांचे बोध आम्ही रोज ऐकतो आहे, पण ती उपासना म्हणून ऐकता आहात म्हणून आपलं जीवन धन्य आहे. तो अर्धा तास आमचा खऱ्या अर्थाने धन्य होतो आहे. तो तुमचा होतो आहे, तो माझाही होतो आहे. म्हणून अशा प्रकारे अर्धा तासाचं जे चिंतन आम्ही करतो, तसं समर्थ म्हणतात अर्धा तासाचं अवांतर भगवंताच्यासाठी, भक्तीसाठी काही वाचन करावं. तासभरामध्ये काही पूजा अर्चा, काही नामस्मरण यावर लक्ष केंद्रित करावं. अशा प्रकारे दिवसातून तास 2 तास तरी किमान आम्ही आमच्यासाठी दिला पाहिजे. आरोग्यासाठी अर्धा तास व्यायामासाठी दिला पाहिजे. अशा प्रकारचा बोध समर्थ या समासात देतात आहे. प्रत्यक्ष समास वाचण्याच्या अगोदर ही प्रस्तावना मी तुम्हाला त्यासाठीच सांगतो आहे. समर्थांना खऱ्या अर्थाने राग कशाचा होता, समर्थांनी कोणाला शत्रू म्हटलं तर समर्थांनी आळसाला शत्रू म्हटलेला आहे. आणि दुसरा समर्थांचा शत्रू म्हणजे दुश्चितपणा. समर्थांना आळस आवडत नाही, म्हणून आळसासारखं पडून राहणे, काहीच काम न करणे, केलेलं कामसुद्धा दुर्लक्षित करणे, त्यामध्ये सुद्धा लक्ष न होत नाही, या गोष्टी समर्थांना मान्य नाहीत. म्हणून या समासाचा अभ्यास आम्ही फार व्यवस्थित करावा, ज्यामुळे आम्हाला इहलोक आणि परलोक या दोन्ही गोष्टी आम्हाला साध्य होतील. खऱ्या अर्थाने आमचं जीवन कृतार्थ होईल. आणि म्हणून या समासाचा अभ्यास आम्ही विशेष करून करावा. मी मागच्या वेळेस बोललो होतो की समर्थांनी आता 11व्या दशकामध्ये जो काही बोध दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने गृहस्थासाठी सांगितलेला आहे. आतापर्यंत संन्यास, आतापर्यंत असलेल्या साधकांसाठी समर्थ सांगत आली आहेत. पण आज आम्ही गृहस्थ आहोत, पण गृहस्थ असून साधक आहोत. मग साधकाने आणि गृहस्थ माणसाने कसं वागावं हे समर्थ सांगतात. त्यांच्यातील काही ओवी आज आपण
पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. बहुता जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट. येथे वर्तावे चोखट, नीती न्याये श्रीराम. प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक. जेणे करिता उभय लोक, संतुष्ट होती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी पहिला शब्द वापरला आहे बहुत जन्माचा शेवट. अनेक जन्मांच्या शेवटी फिरून फिरून आम्हाला एकदा फक्त मुक्तीचं द्वार मिळते, आणि ते मुक्तीचं द्वार म्हणजे नरदेह आहे. मुक्ती म्हणजे सुटका, मुक्ती म्हणजे परब्रह्माशी एकरूप होणे, जीवदशा टाकून ब्रह्मदशा प्राप्त करणे. त्या दारातून आम्हाला निघायचं आहे. अंधाऱ्या कोठडीमध्ये एखाद्या ग्रस्ताला टाकावं, त्याला अंधारामध्ये दिसू नये, मग तो भिंतीला हात लावत लावत दरवाजेचा शोध घेतो. पण तो किती फिरत राहील सांगता येत नाही. जेव्हा दरवाजा येतो त्याच वेळेस आपण भिंतीचा हात काढतो, दरवाजा निघून जातो, पुन्हा भिंतीला हात मात्र कायम राहतो. दरवाजा शेवटपर्यंत सापडत नाही. भगवत कृपेने जो दरवाजा आहे तो दरवाजा म्हणजे नरदेह आहे. आचार्यांनी 3 गोष्टी अलभ्य सांगितलेल्या आहेत. ते म्हणतात दुर्लभम दुर्लभम दुर्लभम. 3 गोष्टी दुर्लभ आहे. त्यातली पहिली गोष्ट दुर्लभ अशी आहे की माणसाला सहसा, जीवाला सहसा नरदेह प्राप्त होत नाही. कर्मानुसार त्याला तो प्राप्त होतो. मग आमच्या कर्माने, ईश्वर कृपेने किती चांगला आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचा विचार करा बरं. आपण त्या नरदेहाचं काय करतो आहे? तर त्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी समर्थ म्हणतात आहे की तुम्ही काय करा. बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट. या 3 गोष्टी अलभ्य सांगितल्या. त्यापैकी पहिला नरदेह, मनुष्यत्वम, माणूस म्हणून जन्माला येणे. आता मनुष्याचा देह म्हणून जन्माला येणे आणि त्याने जनावरासारखं वागणे याला माणूस म्हणायचं नाही, त्याला पशु म्हणतात. त्याला विद्या नाही, त्याला पशु म्हणतात. विद्येमुळे आम्हाला, ज्ञानामुळे आम्हाला, पशुत्वातून आम्हाला नरत्व प्राप्त होते आहे. पशु का होत पनैया, नरका कछु नाही होय. नर करणी करे तो नरका नारायण होय. नराचा नारायण होणं हे नरदेहातच शक्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही आपल्या नरदेहाला वाया घालवू नका, तो अनमोल आहे. समर्थ काकळतेने सांगतात आहे, सद्गतीत होऊन सांगतात आहे, तळमळीने सांगतात आहे. ते म्हणतात आहे येथे वर्तावे चोखट, नीती न्याय. चोखट वागणे या शब्दाचा अर्थ शुद्ध वागणे. आमच्या जीवनामध्ये शुद्धता असली पाहिजे. 3 गोष्टीची शुद्धता सांगितली आहे. जसं 3 आपण अलभ्य सांगितलेले आहे. नरदेह अलभ्य, परमेश्वराची भक्ती करण्याची इच्छा निर्माण होणे म्हणजे मुमुक्षत्व ते अलभ्य, आणि त्यानंतर संत संगती अलभ्य आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय, अशा 3 गोष्टी ज्या अलभ्य आहे तशा या ठिकाणी नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला शुद्ध अंतःकरणाने राहता आलं पाहिजे. 3 बाबतीत शुद्धता असली पाहिजे. कीर्ती, कामिनी आणि कांचन या 3 बाबतीत जो शुद्ध आहे त्याला सदाचारी असं म्हणतात.
समर्थ म्हणतात आम्ही सदाचारी झालं पाहिजे आणि नीती आणि न्यायाने वागलं पाहिजे. शुद्धता कशी असली पाहिजे? एक संस्कृत सुंदर सुभाषित आहे. समर्थ त्या सुभाषितकार म्हणतात आहे, दृष्टीपूतम ज्ञासेत पादम. डोळ्यांनी पाहून पाऊल टाकावे. याचा अर्थ प्रत्येक कृती करताना सावधतेने करावी. आम्ही डोळ्यांनी उघडूनच पाऊल पुढे टाकतो. याचा अर्थ गर्भितार्थ वेगळा आहे. आपण प्रत्येक गोष्ट सावधतेने करावी. आज तर काळ असा आहे तो अखंड सावधानतेचा काळ आहे. दृष्टीपूतम ज्ञासेत पातम वस्त्रपूतम पिबेत जलम. वस्त्र म्हणजे कपडा. गाळून पाणी प्यावे. गाळून पाणी प्यावे याचा अर्थ जगातील कुठली गोष्ट आम्हाला जर स्वीकारायची असेल तर ती शुद्ध स्वीकारली पाहिजे. अशुद्ध स्वीकारता कारण नाही. विवेक बुद्धीची वस्त्र वापरून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ते गाळून निघालं पाहिजे. ज्ञान शुद्ध असेल तेवढं मिळालं पाहिजे. वाईट आहे ते टाकता आलं पाहिजे. त्यालाच विवेक असं म्हणतात. दृष्टीपूसम ज्ञासेत पादम वस्त्रपूतम पिबे जलम सत्यपूताम वडेत वाणी. सत्य आमच्या वाणीने बोलल्या गेलं पाहिजे. ते सत्य नुसतं बोलून चालणार नाही, ते आचरण करावं लागेल. सत्यपूताम वदेत वाणी मनपूतम समाचरेत. मनपूतम समाचरेत याचा अर्थ मनाने कायम शुद्ध आचरण करावे. समर्थ किती सुंदर सांगतात. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो. या सुंदर असलेल्या बोधासाठी, आपल्या नरदेहाच्या कल्याणासाठी समर्थ आपली वाट पाहत आहे. आपल्या सर्वांना प्रार्थनापूर्वक या निरूपण ऐकण्यासाठी पाचारण करतो. आणि आपण नका ऐकू तर आपल्याबरोबर इतरांना सुद्धा ऐकण्यासाठी प्रवृत्त करा, अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. द गोल्डन इंक या यूट्यूब चॅनलवर सगळे मागील निरूपणं उपलब्ध आहेत. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा, जीवनधन्य करावं. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.